नमस्कार मंडळींनो, मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे. तर आता बघा गॅस संपलाय, तर किचन बघा खाली घेतलेलं आहे. कसलं पंखामध्ये तर बघा गरम कसलं झालेलं आहे. तर बघा दवाखान्यात जायचं आहे आज बी शताब्दीला. तर कारण की फुल बॉडी चेकअप करायला सांगितले डॉक्टरांनी. मग बघू पुढं काय सांगेल मग तुम्हाला काय झालं की. पण बॉडी चेकअप झाल्यानंतर ना तर बघा चिव पाणी भरती आता. तर बघा पाणी भरलं आहे, सगळं झालं आहे, कपडे भांडी. दिदी आज दिदी बी घरी आहे, दिदीनं सगळं केलं. मग मी जेवण बनवते. म्हटलं जाता जाता जेवण तर बनवावं, मग यायला किती वाजतील आणि किती नाही आहे का नाही. या जेवायला सगळ्यांनी मला लागली भूक. त्यांची तयारी बघा अजून होती. ही जी आली तयार होऊन माझ्या संग ही जी होती गोळ्यामध्ये ना त्याने भूक लागली. तर बघा एवढा पाऊस आहे की जाऊ का नको विचार करतो या. हो ना. बघा पाऊस कसा आहे. पहिला आहे का जागा तरी. चल चल त्यांना तर येऊ दे. चल लवकर बाळा. आता आम्ही उतरलो गोवंडीला. आता निघालो रिक्षात बसलो. उद्या बोलवलेलं आहे कारण की केस पेपर निघाला नाही, उशीर झाला आहे आणि पाऊस पण भरतो. बघा मी चाललो आता आम्ही घरी. पाऊस तर बघा दोघी, एक नूडल खाती तर एक मंचुरियन खाती झालेलं आहे. तर बघा आम्ही आता आले मानपूरला उतरलो. तेव्हा वांगी होती दोन ना, मग भाजून घेतली आणि भरीत बनवलं. त्यात मिरची भाजली आणि लसूण. तोंडाला टेस्टच नाही. सर्वांनी या जेवायला. गच्ची होती. चहा बी बनवलेला थोडा प्यायला. गच्ची झाडू मारती. मांजर बघा काव्या बघते दिदी. काव्याचं लावले नालीवरती ज्वारी निवडायची आहे. तर बघा कसा पसारा करून ठेवला आहे. दुपारी जाताना पाणी घरात घुसेल म्हणून वर पसारा ठेवलेला सगळा आम्ही असाच गडबडीत ठेवला आहे. बघा बघा इथनं गळायला लागले आहे, कागदनं टाकलं आहे, त्यामुळे इथनं खाल्लं पाणी येतं आहे सगळ्याला. इथलं किचन काढले मी आता सध्या. पाणी इकडून बी वळतं. किती सांगायचं त्यांना लावा लावा कागद, नाही ऐकत गळतं आहे. मी वर चढून लावणार आहे. तर बघा परवा मी जे ट्रीटमेंट करायला गेलेली ना, सोनोग्राफी वगैरे सगळं रिपोर्ट चांगले आले. ECG ही परत रक्ताचा रिपोर्ट सगळे चांगले आले. आणि सोनोग्राफीवाली मॅडम बोलल्या की सोनोग्राफीचे बी रिपोर्ट चांगला आहे आणि अचानकच त्यामध्ये गाठ सांगितली, किडनीमध्ये गाठ सांगितली. तर डॉक्टरांना विचारलं. डॉक्टर बोलले पण किडनीचे डॉक्टर आहेत त्यांना सल्ला घेऊया. तिथं गेलो आम्ही, पण एकदम हायफाय लोक डॉक्टर. हात नाही लावत पण पैसे घेते ते. तर 1,500 नुसती फी घेतली सांगायला की ECG करायचं आहे म्हणून. म्हणजे ECG पूर्ण बॉडी चेकअप करायचं आहे म्हणून. मला विचारलं की काय होतं का, तर म्हटलं काय नाही होतं, फक्त जरा अशक्तपणा जाणवतो आणि काय नाही. तर नॉर्मल म्हणजे म्हणलं त्याला बोललं की रिपोर्ट तर बघा. तर रिपोर्ट तेवढा बघितला. म्हणलं ECGच करायला लागणार आहे तुम्हाला. तर ते आता ECG करायला नाही म्हणलं तरी आपल्याकडं 10,000 खर्च आहे. तर डॉक्टरांना बोलली
तुम्ही बोललात की काय नॉर्मल गाठी, ज्याचं बोलते ती गाठीचं काय म्हणजे कसली गाठ आहे कसली नाही ते आधी चेक करायला लागणार, त्यानंतर बोलते ती. तर मग त्यासाठी आता आम्ही ठरवलं की मग सरकारीमध्ये करायचं शताब्दीला. आता ते आज गेलेली मी, पण आज काय म्हणजे सकाळी 10 वाजता किंवा 11 वाजतावरच असतं केस पेपर काढायचं. तर उद्या लवकर जाणार आणि मग विचारणार फुल बॉडी चेकअप करायचं किती पैसे. आणि दिदीचं बी बघितलं, दिदीच्या नाकाची हड्डी इकडे अशी सरकली ना, तर त्यासाठी पण. आणि तिच्या डोळ्यांवर ना अचानकच रांजणवाड्या पण यायला लागलेली, त्यासाठी मग तिचं बी ट्रीटमेंट मग सोबतच करणार. उद्या जाणार, दोघींचं बी केस पेपर वगैरे काढणार, मग दिदीचं बी ट्रीटमेंट आणि माझं. बघा ना, अचानकच म्हणतात ना लाईफ कशी चेंज होती. 1 महिन्याआधी किती आनंदाने हे करत होती, पण आता बी काय वाटत नाही आहे. म्हणजे कारण की ही आजारपणाची भीती आहे ना मनात मी निघूनच गेलेली. कारण की मला असं वाटतच नाही की मी लग्न म्हणजे माझ्या पोरी झाल्यापासून मी कधी चांगली आहेच. मी सारखीच आजारी असायची. तेवढंच 1-2 महिने चांगली असली की मी आजारी असायची. मग काय वाटतच नाही ह्या गोष्टीचं की काय झालं आणि काय नाही. फक्त एवढंच की म्हणतात ना खर्च वाढला. आता हप्ता भरायचं होतं गाडीला, तर ते सर्व पैसे मला लावले. आता बघू कसं करायचं. मग ते डायरेक्ट बोलले माझ्याकडे काय पैसे नाही आहेत, तर मग तुलाच द्यायला लागेल. तर मग लास पर्याय हाच आहे की गळ्यातलं गांठी नाही तर अंगठी करायचं, पण आपण चांगलं व्हायचं. मग मी त्या दिवशी काही सांगितलं नाही, कारण की मी त्या दिवशी हे बोलली नाही, कारण की मम्मीला बी सांगितलं नव्हतं. कारण की मम्मीला बी टेन्शन होतं, आमच्या बी घरात काही कमी नाही. आता 1 वर्ष होईल आता गणपतीला, भाव वारलेला आहे, त्यामुळे त्यांना बी सांगून त्रास देणं बरोबर नाही, म्हणून मी त्यांना नव्हतं सांगितलेलं. पण परत उद्या म्हणाय नको दुसरीकडून कळल्यावर, तर व्हिडिओमध्ये तर टाकणारच नाही. म्हणून सांगितलं मम्मीला की असा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम तर नाहीच म्हणायचं, काय असेल ती समोर जायचं फक्त. आता दुसरं काहीच नाही, टेन्शन काहीच घ्यायचं नाही. जे आहे ते म्हणतात ना स्वीकारायला लागतंच आपल्याला, जे काय असेल ते. तर असंच तुम्ही मला सपोर्ट करत जा, व्हिडिओ रोज बनवत जाईल. माझे व्हिडिओ कसे वाटतात ते बी कमेंटमध्ये सांगा. कसले का असं मग दुखतं आहे सगळे करणार, सगळे टाकणार. म्हणजे आता हे सांगते याचा अर्थ हा नाही आहे की म्हणजे माझ्या मनातलं सांगितलं. आता जसं माझ्या आईवडिलांना, आता मी यूट्यूब असू द्या किंवा इंस्टाग्राम फॅमिली असू द्या, सगळी आपण एकच आहे. त्यामुळं सांगितलं तुम्हाला की आता मी यूट्यूबवर माझा चॅनल आहे, मी रोज सगळं सांगते आणि ही गोष्ट लपवणं मग बरोबर नाही ना, म्हणून ही बी सांगितली. तर बघा आता उद्या आम्ही जाणार आहे. माझी 4 दिवस झालं पूर्वी शाळेत नाही, कारण मला परवा तर ना माझी तब्येत खूपच खराब झालेली होती. हसतं व्हायचं, डोकं व्हायचं, जड वाटतं आहे. तरी मी दवाखान्यात एकदा जाऊन येणार मी. तर बघू उद्या जायचं राहायचं. डॉक्टर किडनीचे डॉक्टर आहे, त्यांना डायल रिपोर्ट वगैरे. जर उद्या जमलं तर उद्या करणार, नाही तर रविवारी नाही, डायरेक्ट सोमवारीच ECG. तर चला आता मला ज्वारी निवडायची, घरातली तर कामं केलीच पाहिजे ना. तर आता ज्वारी निवडायला वर आली मी. गॅस संपला तर बाटला काही उचलत नाही आपल्याला, म्हणून सर्व जेवण खाली बनवलं. आता मग इथं बी कसं तरी होतं आहे मला, घर लगेच होतं पण खाली इथं ना ह्याच्यावर बसते ना तर ते थरथर कापल्यागच होते ना, तसंच मला बी जाणवतं खाली बसलेली. तर आता जाणार थोडा वेळ झोपणार व्हायच, ज्वारी निवडल्याने उठीला आणि मग स्वयंपाकाला लागेल. तर चला आपलं ज्वारी निवडूया पटापटा. तर बघा ज्वारी निवडते मी. मम्मी नाही ना त्यामध्ये काय काय टाकले, लिंबाचा पाला, हिरगळीचा टाईम लागतोय काढायला. तर बघा आता जेवणाची तयारी करायची. पहिलं अगरबत्ती लावून तारक मंत्र बोलून घेते. बघा आता जेवण बनवा बसले. चिवला म्हणलं भांडी घासून दे, तर ऐका ना माझं. बघा लागलंय आता, तरी मी 2च भांडी घासते, लागलं तरी. दुखते माझं. चिवला सांगितलं ही चिव आमची मोठी तर काय कामाची करून कटाळली ती. तर बघा भाकरी वगैरे झाले, ते बसली आहे. चिव कांदा कापते त्यांच्यासाठी उसळ बनवायला. कांदा बिंदा टाकून शिजवून घेतल्यात मोड.
या सर्वांनी जेवायला शेवग्याची शेंग म्हणाली आणि मटकी. जेवाया. हा मच्छर पडायचं तोंडात. ए अगं मला पोटाला लागल. अयो, लागलं. बघा मस्ती कशी चालली दोघींची. हिला हातरून टाकायचं नसतं आणि मग मस्त मी ती मध्ये झोपायला लगेच दमावती नसती. तर बघा कसे व्हिडिओ आहेत आमचे. तर बघा गुड नाईट. सगळी आता झोपायची तयारी केली आमची. मस्ती चालली बघा. तर सगळ्यांना गुड नाईट. आमचे व्हिडिओ कसे असतात कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, फॉलो करा. आणि तिथे काय करायचं? बेल आयकॉनला क्लिक करा. तिथे काय करणार? जाऊ द्या. बैलांना क्लिक करणार. गुड नाईट.